अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती अच्छा दिली तिथेच आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देऊ सुख भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी तेथीच आनंदो ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देव सुखा तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची ते थोरी साठवण तेथेच आनंदो ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देऊ सुखा विठ्ठला पुंडरीक वरदा पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेवा नमो विशद बोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोध पराप्रमय प्रमद विलासिया नमो संसार तम सूर्या परमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजे गणेंद्र श्री गुरुराय वचनायिका कमलापती वचनायिका कमलापती वचनायिका कमलापती
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सवे जवळी आपणा सावे जवळी आपणा सावे जवळी अंतरेचे ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती अच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेशी काय देऊ सुखा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट संत शिरोमणी जगमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा असा अभंग आहे. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी काहीशा परिहाराची नितांत गरज आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा असा हा ज्ञान यज्ञ सालाबाद प्रमाणे अनेक दिवसापासून चालत आहे, वर्षापासून चालत आहे. आणि त्यामध्ये आजची ही द्वादशीची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. लक्षामध्ये त्यासाठी अभंग घेतलेला आहे. अभंग आहे तुकोबरायांचा खूप असा सरभरीत सखोल अर्थभरीत असा संगतीचा अभंग आहे. आणि त्या अभंगाला माझं चिमुकलं तोंड आता प्रवेश करत आहे. वास्तविक पाहता वाङ्मयाशी आपला संबंध करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. तुकोबराय ज्ञानोबराय एवत कोणतेही संत असो, संतांचं जी वाङ्मय आहे ते वाङ्मय हाताळण्यासाठी अधिकाराची गरज आहे. विठ्ठल हो आणि तो अधिकार प्राप्त होणं अतिशय अवघड आहे. परंतु अधिकाराची काही खाण असेल. माऊली ज्ञानोबराय सांगतात अधिकार हा करत करत तयार होत असतो. परमार्थाची वाटचाल करत 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 अधिकार तयार होत असतो. तो थांबून अधिकार तयार होत नसतो. जसं नांदत 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 ती आजी होत असते त्याप्रमाणे परमार्थ करीत करीत गेलेलाच पुरुष अधिक म्हणजेच मोक्षाचा अधिकारी होत असतो. विषयापासून सुरुवात असते. कुठून सुरुवात असते? काय इंद्रिय ग्रामोनी निघाला असतेच या वाट आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. थेट थेट ठेपाया विठाला. निघताना तो कुठून निघालेला आहे? इंद्रिय ग्रामोन निघालेला आहे. ग्राम शब्दाचा अर्थ आहे ठिकाण. काय इंद्रिय
हो, आणि ग्रामोन शब्दाचा आहे जिंकून विठाला विठाला. हो, तिथं थोडं ग्राम आणि ग्रामोन असा आहे. इंद्रिय ग्रामोनी निघाला का ग्रामोन निघाला, मग तर गावावर निघाला म्हणजे इंद्रियाच्या गावावर निघाला. ग्रामून निघाला असं आहे, इंद्रियाला जिंकून निघालेला आहे. हो, इंद्रिय जिंकण्यासाठी निघालेलं आहे का इंद्रिय जिंकून निघालेलं आहे. हो, मग आस्तेच या वाटी लागला. आस्थ शब्दाचा अर्थ आहे वस्तू स्वरूप. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. कोणती वाट आहे, आस्थेची वाट आहे का प्राप्तीची इच्छा आहे. आस्था म्हणजे प्राप्त होईल अशी इच्छा आहे. कशावरून प्राप्त होईल, कशावरून. पुढे गेले ते निधाय वाणीतील त्यांच्या सीमारे. लागला का अंगारा. ठीक आहे ना, मला एवढंच पाठवत नाही बाबा. विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे, पुढे गेलेल्यांचा जो निर्णय झालेला आहे त्यांनी पोहोचल्याची पावती दिलेली आहे. सुखसंकादिकी उभारिला पाहो, सुखसंकादिकी उभारिला पाहो, परीक्षितीला हो दिसा साता. जो हस्तीच्या वाटेला लागलेला आहे तो निश्चित पोहोचल्याशिवाय थांबलेला नाही आहे. त्याचं कारण आहे, ज्या वाटेला लागलं त्या वाटेवरती जात आहे. उठा उठी करी स्मरणाचा धावा. उठा उठी करी स्मरणाचा धावा. नाही धीर धरवत देवा, नाही धीर. उठा उठी स्मरणात धावा. उठा उठी स्मरणात धावा. एकंदरीत त्या आस्थेच्या वाटे लागलेल्या पुरुषाला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही. वाट आस्थेची आहे. कशाची आहे. याच्यावरती अनेकाचा प्रवास झालेला आहे. मुनी कोण सुख संकादिक नारद तुंबार सगळ्यांनी या वाटेवरती प्रवास केलेला आहे. एवढंच नव्हे तर तुकोबराय सांगतात त्या वाटेवरती असलेली अडचण आम्ही पूर्ण दूर केलेली.
साधू संतांची मार्ग हो अडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. या न्यायाप्रमाणे त्या वाटेवरती जी अडचण आहे ती अडचण साधू संतांनी पुन्हा 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 ती दूर केलेली आहे. वाटेवर फाटा ठेवला नाही, वाटेवरती फाटा ठेवलेला नाहीये. तुका म्हणे हेच नीट जवळी वाट वैकुंठा विठाळ. आणि म्हणून महाराज म्हणतात असतेच या वाटे लागला. वाट चालतो आपण, पण कोणती वाट आहे हे लक्षात येत नाही. वाटेवर अनेक अडचणी आहेत. हो अनेक अडचणी आहेत. किती आता हे सांगत बसणार. मला तो अभंग थोडासा बोललं पाहिजे अभंगावरती. इकडे तर प्रस्तावनेमध्ये किंवा विस्तार जास्त करीत बसलो प्रस्तावनेमध्ये तर अभंग तसाच राहील. म्हणजे आस्थेच्या वाटे लागला म्हणजे वाट आस्थेची आहे आणि प्राप्ती मात्र आत्म्याची आहे. विठाला. आणि दुसरा मुद्दा असा तिथे प्राप्ती संभवत नाही. आत्मीय स्वरूपाची प्राप्ती संभवत नाही. का संभवत नाही तर सिद्धी आहे का ते अप्राप्त आहे. सिद्ध आहे. सिद्ध म्हणजे प्राप्तच आहे. मग प्राप्त असलेल्या वस्तूच्या बद्दल प्राप्ती करणं हे अशक्य कुठेतली गोष्ट आहे. विठाला. कारण प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही शास्त्रामध्ये. अप्राप्त वस्तू कधीच प्राप्त होत नाही. मग प्रयत्न कशासाठी. जी वस्तू प्राप्तच नाही ती केव्हाच प्राप्त होत नाही. आणि जी वस्तू प्राप्त आहे त्या प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. मग प्रयत्न कशासाठी आहे. विठाला. नाही प्रश्न निर्माण होतो की नाही. मला तर होतोय प्रश्न निर्माण. का होतो. काय गुंता तयार होतोय की जी वस्तू प्राप्तच आहे म्हणजे आहेच तिला आहे म्हणणं तिला उणं आहे. एखाद्या श्रीमंताला हा श्रीमंत आहे असं म्हणणं जे आहे ना ते ऊन आहे. काय ऊन आहे त्याला. एखादा कलाकार मृदंग वाजवणारा उत्कृष्ट जर मृदंग वाजवणारा असला त्याला जर आपण म्हटलं ना खूप चांगला आहे तर त्याला ती उणीव आहे. विठाला. मग वर्णन करूच नाही का. निश्चित वर्णन करावं पण वर्णन करण्यासाठी आपली ताकद कमावी. विठाला. विठाला. एखादा भिकारी सोन्याच्या दुकानाच्या दारात बसून जर म्हणलं असता हा श्रीमंत आहे तर त्याने त्याची आबरू घातलेली आहे. का ज्याचं वर्णन करायचं आहे त्याच्यापैकी आपण 99% असलं पाहिजे. नाही तर वर्णन शक्य होणार नाहीये. म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती जर बोलायची ठरली ती बोलायची कशी. आत्मा तर सिद्धच आहे. का आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया किंवा काय हस्तीच्या वाट लागला. आत्मा बरोबर ना. आत्मसिद्धच आहे. आत्मा कसा आहे सिद्ध आहे. त्याला प्राप्त करायचं नाही. परंतु त्या आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा जो आहे तो बहिर्मुख आहे. वस्तू नाही. वस्तूवर परिणाम झालेला नाही पण द्रष्टा. जसा चंद्र पांढरा शुभ्र आहे परंतु द्रष्टा जर कावीळ झालेला आजाराचा असेल तर तो पिवळा म्हटल्याशिवाय राहणार नाही. आता पांढरा शुभ्र असलेला चंद्र पिवळा जरच वाटतो तर या कावीळ झालेल्या माणसाला वाटतो का ज्याला कावीळ नाही त्याला. आता आपल्या याच्यामध्ये एखादा कावीळ झालेला असला तर त्याला चंद्र पिवळा दिसू शकतो. आता तुम्हाला जो पांढरा दिसतोय तो क्लिअर आहे की नाही. तो क्लिअर आहे की नाही तर नाही. सगळ्यांनी मिळून पांढरा ठरवलाय म्हणून तुम्हाला तो सगळ्याचा सारखा तो पांढरा आहे का. तुम्ही आम्ही म्हणजे सगळ्यांनी वस्तू जी ठरवलेली असते ती सगळ्याला मान्य असते. मान्य आहे का वस्तू ती खरी आहे. तुम्ही आम्ही जगत सगळ्यांनी मानलेलं आहे म्हणून जगत खरं आहे. तुम्ही मानलेलं आहे का खरं आहे. आत्मा सोडून सगळंच मानलेलंच आहे. अरे आत्मा सुद्धा मानलेलाच आहे. वस्तुस्थिती आत्मस्वरूपाला आत्मा हा असा भाव कसा होईल. विठाला. हो हे दोन भाग आहेत. माऊली ज्ञानोबा सांगतात द्रष्ट्याचा दोष काढायचा आहे का वस्तू प्राप्त करायची. द्रष्टा सदोष आहे का निर्दोष आहे.
सदोष आहे. सदोष दृष्टा म्हणजे सदोष म्हणजे द्रष्टा ज्यावेळेला वस्तू पाहत असतो त्यावेळेला द्रष्टा भ्रमिष्ठ असल्यामुळे किंवा अज्ञानात असल्यामुळे त्याच्यावरती अज्ञान आहे. 3 प्रकारचा त्याच्यावरती दोष लागलेले द्रष्ट्यावरती. किती लागलेले दोष? 3 दोष आहेत. 3 दोषाने दृष्टयुक्त आहे. त्याच्यावरती पहिला दोष आहे मलदोष. कोणता दोष आहे? मलदोष आहे. मलदोष हा अंतःकरणापैकी कोणत्या अंगावरती आहे? विठाला शास्त्राने मांडताना 3 दोष मांडलेलेच आहेत. पण मलदोष जो आहे तो बुद्धीला परिणाम करतो का मनाला परिणाम करतो का चित्तावर परिणाम करतो? बोल विठाला. हो गंमत आहे थोडीशी. गंमत नाही करायची बरं. गंमत कशाला करायची? आपल्याला ती एक कशी एक काय करायची ती मांडायची. ठीक आहे. अंतःकरण सदोष आहे. अंतःकरण हाच दोष आहे. काय आहे? म्हणजे या असणाऱ्या ट्यूबमध्ये जो पारायण आहे तो सदोष आहे आणि म्हणून नसलेल्या करंटला प्रकाशित केलेलं आहे. तसं करंटमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकाश नाही, पण त्या पारव्याचा सदोषपणा त्या ट्यूबमध्ये असल्यामुळे पांढरा प्रकाश पडलेला आहे. ही पारव्याची सदोषता आहे का करंटची? बोला ना. आहे ना. काय गंमत आहे तुम्हाला सांगतो. कमीत कमी विज्ञानात तरी पारंगत माणूस असाव अध्यात्म समजून घ्यायला. विठाला विज्ञानाचाही जर अभाव असला तर त्याने उपारणं गुंडवून निघूनच जावं. काय बोलावं तर काय. हा प्रकाश जो पडलेला आहे हा पारवा सदोषी आहे म्हणून पांढरा प्रकाश आहे. त्याप्रमाणे त्या परमात्मा स्वरूपाला जो द्रष्टा तयार झालेला आहे तो दोषी आहे. बुद्धी हेच त्याच्यावरती दोष आहे. बुद्धीच दोष आहे. कारण बुद्धी ही वृत्ती आहे. काय? वृत्ती आणि प्रकाशत्व एकत्रित आलं की जगत तयार होत असतं. विठाला जशी टाकीमध्ये असलेला फोकस कशाचा? प्रकाशाचा फोकस आणि त्याच्यामध्ये फिल्मची वृत्ती घालून सनी पडद्यावरती प्रकाश पडलेला आहे का वाघाचं चित्र पडलेलं आहे? पडद्यावरती जे पडलेले आहे ते काय पडलेलं आहे सर? प्रकाश आणि प्रकाशात घातलेली फिल्म असे म्हणून 2 वस्तू पडद्यावरती आहेत. एक वस्तू आहे. 2 वस्तू आहेत. बुद्धी प्रकाशातून शोधते का त्या फिल्म मध्ये चित्र शोधते? बरोबर ना. बुद्धी चित्र शोधते. वाघ, सिंह, राजा, राणी त्याच्यावरती. प्रकाश शोधू शकत नाही. पण प्रकाशामधून फिल्म गेलेली आहे का निखळ स्वरूपाचा प्रकाश गेलेला आहे? तसे बुद्धी फिल्म घेऊन आपले विकार घेऊन द्रष्ट्यावर परिणामित करून जगत तयार करीत असते. विठाला ज्याप्रमाणे कुलाल त्या चिखलाला हात घालताना असा गोळा तोडतो आणि जेव्हा ते त्या चाकावरती मांडतो त्याला चिखल मांडला जातो, पण त्याची कल्पना त्याच्यावर साकारते का चिखल साकारतो? कल्पना साकारते. जशी कुंभाराची कल्पना अधिष्ठानातली माती घेऊन उपादान करणे. माती काय आहे? उपादान करणे. मातीशिवाय गाडगर होऊ शकतच नाही. पण मातीला मातीपणा ठेवीत नाही. कल्पना माती असून सुद्धा एकाही दृष्ट्याला मातीपर्यंत जाऊ देत नाही. ही आहे कुलालाची मती. काय आहे ही मती? जशी आत बाहेर ओतपोत माती जरी असली तरी मातीपर्यंत एकाही दृष्ट्याला जाऊ देत नाही. सांगा
चिखलच आहे, मातीच आहे का दुसरी काही वस्तू आहे. पण त्याच्यात याची कल्पना तयार झाल्यामुळे मातीलाच पाहून जसं गाडगं म्हटलं जातं, त्याप्रमाणे बुद्धिवृत्तीच्या संबंधाने परमात्म्यालाच पाहून जगत म्हटलं जातं. विठ्ठल आहे तो तोच आहे, तरी काय कीजे तैशी, याचा अर्थ आहे बुद्धीने काय केलेले, विपरीत केले. बहु होता भला, बहु होता भला, पर्या रांडेने नाशिला, पर्या रांडेने नाशिला, भला म्हणजे वस्तुस्थितीवर का. भाऊ होता पर्या कोणी, रांड म्हणजे नांदत नाही ती. विठाला विठ्ठल हो रांड म्हणतात ते, तिला बाई पतिव्रत म्हणतात. म्हणजे मालकाच्या आश्रयावर सगळी क्रिया करते पण नांदत नाही. तशी ही बुद्धी नालायक. तुम्हाला सांगतो, काय सांगू, आत्म्याच्या आधारावर जगते आणि आत्म्याचं तोंड सुद्धा दिसू देत नाही. सगळं काम एवढंच इंटरव्ह्यू काय केले बघा. मी नेहमी सांगत असतो, बुद्धी काय करते, मालकाची सत्ता घेऊन बाई डिलिव्हरी होते. अन्न ही जगत ही बुद्धीची डिलिव्हरी आहे का स्वरूप आहे, डिलिव्हरी आहे. काय सांगू, म्हणजे खूप गंमत आहे हे. याचं सूत्र लक्षात आलं तर एवढा आनंद होतो. आणि सूत्राने लक्षात तर बाय म्हणते, हे मुर्दा आणला कशाला, हे कशाला आणलं, हे काय म्हणत होता. काय आम्हाला तर काही मेळ लागलं नाही. आता मेळ लागलेच कीर्तन आहे बघा. विठाला हो, ज्याचा मेळ तुम्हाला आहे त्याचा मेळ आम्ही करून देणं म्हणजे हे कीर्तन आहे का. ज्याचा मेळ लागत नाही श्रोत्याला तो वक्त्याने मेळ घालून देणं हे नाव कीर्तन आहे. विठाला त्यांनी नाश केलेला आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे, परमात्म स्वरूपाला बुद्धीनेच बोध्य बनिलंय का बोध ठेवलंय. हे बुद्धीचं बोध्य अपत्य आहे का स्वरूप आहे परमात्मा. जसं आरशामध्ये पाहिल्यानंतर आरशाचं अपत्य आहे का याचं तोंड आहे. पाटील खाली कान मान घातलेलीच बरी. आरशामध्ये जे तुम्हाला प्रतिबिंब दिसत आहे ते तुमचं तोंड आहे का दुसरं काही आहे. आणि इकडचं कोणी मग, ते तर तोंड आहे. बरं ठीक आहे, आरसा आल्यानंतर दिसतंय, भिंत आल्यावर, भिंत काय दत्ता भाऊ, भिंत हे त्याचं तोंड आहे का काय. तुम्हाला जर असं म्हटलं तर तुम्ही दगडाने हंतन का नाही. मला फक्त मलिनता आहे. भिंतीमध्ये मलिनता असल्यामुळे तुमचं प्रतिमुख प्रतीला येत नाही. वास्तविक पाहता ते ज्ञेच आहे ना का दुसरं काही आहे. पण तुम्हाला भिंतीच्या रूपाने प्रतीत झाले का तोंडाच्या रूपाने. त्याचं कारण का, त्याच्यात मलिनता आहे. त्याच्यामध्ये जर शुद्ध सत्वगुणाने जर पवित्र असं जर आरशासारखं झालं तर तुमचं तोंड दिसेल का दिसणार नाही, दिसेल नाही. मग ही मलिनता हे तुमचं तोंड आहे का भिंतीची मलिनता तुमच्या तोंडाला प्रतिबंध करते, प्रतिबंध करते. तशी बुद्धीची मलिनता जी तुम्हाला प्रतीत होणार असणार आहे ते परमात्मा स्वरूप आहे. पण बुद्धीच्या सदोष स्वरूपामुळे असलेलं आत्मस्वरूप जगत स्वरूपाने प्रतीतील येत.
हे जगत नाहीच करणे या नाव परमार्थ आहे. विठ्ठल जी वस्तू नाहीच आहे ती आपण उचललेली आहे. होईल दुरी निज पंथ होईल निज पंथ होईल दुरी निज पंथ होईल दुरी निज पंथ तुकोबरायने अतिशय सोपं मार्ग दाखवलाय याच्यामध्ये. तसं तेव्हा व्यापक स्वरूपातलं आहे. त्याच्यामध्ये जी उपाधी आहे ती उपाधी अतिशय परिच्छिन्न आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने उपाधी अतिशय कमी आहे. आकाशाच्या दृष्टीने मांडव किती आहे बस असंच मोजा त्याला. परमात्म्याच्या दृष्टीने उपाधी किती आहे मग तुम्हाला प्रत्येक उपाधीचा आहे का स्वरूपाचा आहे. मी असं म्हणतो आकाशा इथे तुम्ही बसलेले आहात. बसलेली माणसं जास्तीत की मोकळी जागा जास्ती आहे. मग तुमची दृष्टी मोकळं कधी हिंडते का? त्याचं कारण नाही. बुद्धीला मोकळं हिंडायचं म्हणल्यावर बुद्धी मोकळं असं कधीच नसतं. बुद्धी कधीच आत्म्यावर फिरत नसते. कधीच फिरत नाही. बुद्धी कशाला म्हणतात ती आत्म्यावर कधी दृष्टी टाकीतच नाही. तिला उपाधी लागते. उपाधी स्थिर होते. तशी बसत नाही ती. का? ती जर उपाधी सोडून जर बसली, जर आत्मस्वरूपावर तिने द्रष्टत्व केलं तर तिचं बुद्धित्वच राहणार नाही. जशी मासी आग्नेवर बसली की ती राहत नाही, तशी बुद्धी आत्मस्वरूपावर जर आरोहण केलं तर बुद्धीच राहत नसते. विठ्ठल आणि म्हणून बुद्धी विशेष स्वरूपाने जेव्हा जगताकडे पाहते त्यावेळेस ती त्याची विशेष होत असते. बुद्धी जगत हे तिचा विषय. बुद्धीचा जगत हे काय आहे? विषय आहे. बुद्ध्या सोके. म्हणून एवढी वस्तू सुखी. ती चुकलेली नाही. बुद्धी आत्मस्वरूपाला चुकलेली नाही. बुद्धी तुम्हाला आत्म्याला जायला चुकीती का ती चुकती? तुम्हाला जायला बुद्धी कधी चुकत नाही बाप्पा. बॅटरीचा बल्ब कधी शिलला चुकत नाही, पण पाहणाऱ्याला प्रकाश पाहू देत नाही. रस्त्यावरती बॅटरी चमकते की नाही, तो बल्ब मागची करंटचा म्हणजे शीलचा करंट घेतल्याशिवाय चमकत नाही. बल्ब चमकतो का शीलची ताकद बल्ब मधून चमकते. पण ज्या वेळेला रस्त्यावरती पडलेला प्रकाश आहे तुम्हाला काटे इंचू खड्डा दगडे दाखवते का प्रकाश दाखवते? ही त्या बल्बचं काम आहे. किती सोपा दृष्टांत आहे. पाठीमागची शीलची सत्ता घेऊन ती बल्ब चमकतो की नाही. मग बल्बनी कधी शील सोडलाय? तशी बुद्धी आत्म्याला सोडत नाही, पण आत्म्याकडे जाऊ देत नाही. ही नालायक आहे. विठ्ठल ती जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? जर तुम्ही तर आत्म्याकडे गेले तर बुद्धीचं काही राहणार? बुद्धीचा काहीच व्यवहार राहणार नाही. हा सर्व जगताचा व्यवहार आहे तो बुद्धीचा आहे. आणि बुद्धी विषय आहे. तो जगत हे बुद्धीचा विषय आहे. म्हणजे अपत्य आहे. विषय शब्दाचा अर्थ आहे अपत्य आहे. बुद्धीतून जन्मलेलं जगत आहे का जगत स्वतंत्र आहे? तसं ज्याचं त्याचं प्रारब्धाने जगत वेगळं आहे, तर प्रत्येकाच्या बुद्धीतलं जगत वेगळं आहे. सगळ्याचं जग एक आहे का भिन्न भिन्न आहे? बोला. भिन्न भिन्न आहे का एक आहे? त्याचा जसा जसा दृष्टा येईल तशी तशी सृष्टी बदलत असते का एकच राहते?
जगदीशाने एकच केली असती मोस पडणार, पण ती भिन्न भिन्न आकारे भिन्न भिन्न दृष्ट्याकडून ती झाली नाना आकारी. प्राण्या प्रपंच अवघा केला मनोमय तोय, प्राण्या प्रपंच अवघा केला मनोमन हो हो. आता ही गंमत अशी आहे, हे विदारणे स्वामीची पंचदशीतलं गीत आहे. हे कृष्णसुताने त्याच्यावरती गीत भाष्य केलेलं आहे. म्हणून ते प्राण्या प्रपंच अवघा केला म्हणून तुझ्या मनात तयार झालेला आहे का प्रपंच आहे, तू तयार केलेला आहे तो. तसं तू ही सगळं जगत तू तयार केलेलं आहे. त्या ईश्वराने एक नारी अशी म्हणजे बाई तयार केलेली, पण त्याच्यावर मावशी जीवाची आहे का ईश्वराची आहे? मावशी कोणाची आहे? आई कोणाची आहे? पत्नी कोणाची आहे? आजी कोणाची आहे? एकच ईश्वराची बाई त्यांनी वेगळी वेगळी बनवली, ज्याच्या त्याच्या पद्धतीने बनवली का जशी त्याची ठेवली. हे मांडावाल्याने पाईप आणला आणि पोल केला. काय आणला? पाईप विकत आणला आणि पोल केला. आपल्याला सापडला तर दांडी करू का काय करू? म्हणजे जर आपल्याला सापडली तर बम, शेतकऱ्याला सापडली तर आवताला बशीन तो, आणि भांगारवाल्याला सापडली तर म्हणजे प्रत्येकाने ही वस्तू वेगळी वेगळी केली की एक ठेवली. म्हणजे ईश्वराच्या राज्यातली जी वस्तू आहे ती वस्तू जीव वेगळी वेगळी करतो का तशीच ठेवतो? जीव कशाला म्हणतो तो? ईश्वराचा नीट काही न ठेवणं म्हणजे जीव. विठाला आणि त्या जीवाला शास्त्रज्ञ विज्ञान म्हणते. काय बावळेपण आहे. म्हणजे आहे ते ईश्वराचं पूर्ण वस्तूचं वाटूळ करणं म्हणजे विज्ञान. विठाला कशी वस्तू देते तुम्ही म्हणा. असं कसं काय म्हणता? अरे ईश्वराची शाई आहे, तुम्ही अक्षर तयार करता. ईश्वराचा रांगोळीचा खडा आहे, तुम्ही कुटिली आणि तुम्ही त्याच्यावरती वेगळी वेगळी रांगोळी ती बाईने काढली. हा सांगा, अध्यात्म घेऊन तुम्ही विज्ञान मांडलं का विज्ञान घेऊन विज्ञान मांडलं? काय घेतलं? रांगोळ कुणाची आहे? अध्यात्मातली म्हणजे मुळातली आहे. आणि त्याच्यावरती अष्टदळ जे काढलं ते कुणाचं आहे? त्या बाईला म्हणायचं रांगोळीला हात घालू नको आणि काढ अष्टदळ. ईश्वर ईश्वर म्हणजे गंमत असे. म्हणून मला एक सांगायचं आहे की जीवाने कधी फुगू नये. तर कुठली सत्ता आहे तुझ्याकडे? तू स्वतंत्र काय करू शकतो? कुठलीही वस्तू करायची. बाई जर आली ना अचानक जर वाटली गहूच नसला तर पोळी करशील कशी? ती पोळीच्या तुपल्याकडे बघ, ती वाढणार का तोंडाकडे बघ, कवा काय म्हणते चांगलं झालं का कशी? अरे त्या पोळीचं तुला कौतुक करायचं, गहूच नसले तर. अध्यात्मातले गहू घेती, विज्ञानातली पोळी मांडती आणि तिची शाबासकी करण्याकरता जेवणाऱ्याच्या तोंडाकडे बघायची. अजून कसं कोणी काही म्हणणार? मी विनोद म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे अध्यात्म कसं आहे, विज्ञान कसं आहे. जीवाने त्याला हात लावल्याबरोबर त्या वस्तू विकृतीला कारण ठरते. जीवाची बुद्धीच अशी आहे की आत्मस्वरूप म्हणजे ईश्वराच्या राज्यातल्या वस्तूला जर देवदशेची संगती लागली तर ती विपरीत झाल्याशिवाय राहत. आता हे जगत विपरीत आहे का संगती रूप आहे? सांगा, काय लावता जगताची संगती? तुम्ही असं म्हणा ना, आम्हाला ही संगतीचं घेणंच नाही, तुम्ही सांगता म्हणून ऐकतो आम्ही, आम्हाला काय घेणं आहे संगतीचं आणि बिंगतीचं. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जगताची संगती लावता येत नाही. आणि लावायची जर ठरली तर ती बाधितान रूप लावावं लागेल का आहे स्वरूपाने लागेल? त्याला बाधित स्वरूपाने लागेल. ठीक गोष्ट आहे. तुम्हाला जास्त म्हणजे अडचणीत पण घालत नाही. काय घालत नाही? आणि मग आता तुम्हाला नाही घालायचं, त्यांना नाही घालायचं, यांना नाही, मग करायचं तरी काय? कोणाच्या पुढे मांडायचं? हे वस्तू तिथे अशा आहे. ही बुद्धी प्रकाशाची सत्ता घेऊन जशी पडद्यावरती चित्र उमटी ती फिल्म, तशी बुद्धी आत्मेची सत्ता घेतल्याशिवाय चालच करत नाही. तिची सत्ता कोणाची आहे? आत्मेची सत्ता आहे. गावडे भाऊ म्हणायचे मालकाला दारात बसती आणि सगळं दुकान खाली घेते.
कापडाचं मला उरकतो तुम्हाला काही कळत मग ते म्हणले मी जाऊ का उठून भाऊ म्हणले एकदा मी तिला घेऊन गेलो कुणाला म्हणजे बारका बाईला आयुष्यात नेलं नाही ते सांगायचे कीर्तनात अरे दुकानात जायला मना इतकं पातळ गेला पैसे होतील कुठं बरोबर आहे ना आता माझ्या दृष्टीने आम्ही 40-45 वर्षापासून पाहतो म्हणजे आमची संगती झाल्याच्या नंतर वावर ताब्यात आले त्याच्या अगोदर ब्रासीच खातीत होते म्हणजे दुकानात जाऊन मनसोक्त पद्धतीने साडी घेणं त्यांच्या जीवनात झालं नाही पण ते सांगायच्या दृष्टांताला नाही कधीच नेलं नाही काय कारणच नाही ना काही जर खिसाच गरम जर नाही तर नेच कसं अशी गोष्ट पण ते म्हणायचे दुकानात गेले आणि सगळे कपडे खाली घातले अरे बारकं उरक ना तुम्हाला काही कळत नाही हो मग मला कळत नसलं तर जाऊ का तर ते म्हणले तसं नाही ना तुम्ही फक्त बसून राहा तुम्ही बसून राहिले की दुकान सगळं खालीन तुम्ही उठलं की दुकानदार मग बाई उभा आहे म्हणजे सत्ता वापरली कोणाची आणि क्रिया चालली कोणाची सत्ता मालकाची वापरायची आणि क्रिया बाईने करायची तशी सत्ता परमात्म्याची वापरायची आणि क्रिया बुद्धीने करायची विठ्ठल सत्ता सोडून ती बुद्धी कुठलीच क्रिया करत नाही पण सत्ता प्रतीत होऊ देत नाही ही तिचं शहाणपणा आहे शहाणपणा कशाचा येत रे महाराज ती सत्ता सोडून कार्य करत नाही लोखंड घेतल्याशिवाय खुरप होतच नाही पण कारागीर लोखंड दिसूच देत नाही वस्तू खुरप्यामध्ये लोखंड सोडून वस्तूच नाही पण कारागिराने का त्याला आकार दिला की तुम्हा आम्हाला सगळ्याला खुरप दिसतं का लोखंड तसं ही मधली बुद्धी जी कारागीर करणारी ना तिने हे सगळे खुरपे बनलेत विठाला आता याच्यामधले कारागिरीपणा बाजूला काढायचंय का लोखंड तयार करायचंय करू गमत काय बिघडलं ते थोडस ही अध्यात्मामध्ये एवढी मांडणी मांडता येते तुम्हाला सांगतो हे कीर्तन करायला जो टाइम जात नाही ना ती अध्यात्मात डोकं घालत नसल्यामुळं प्रियाकाळ ऐकायचं दिवसभर आणि संध्याकाळी कीर्तन करायचं म्हणलं की उडाला मालकी ठेव बारो त्याला पसारा मांडायला जर जागाच नाही तर करणार काय ते तर ही अध्यात्म खूप मजेचं आहे असा विषय झालाय जगत काढाय खुरप काढायचंय काय करायचंय खुरप काढायचंय मग लोखंड होणार आहे ते खुरप्यामुळं लोखंड राहिलं बरोबर आहे लोखंडच वाकडं तिकडं झालंय का खुरप आलंय खुरपिणाऱ्याने खुरप केलंय तेच खुरप कुणी मोडणाऱ्याला सापडलं तर जर एखाद्याची कुणीच मोडली तर त्याला जर खुरप सापडलं तर त्याची कुणी आहे का खुरप आहे त्याची ती कुणी आहे खुरप नसून त्याची काय झाली ती कुणी झालेली आहे आणि तीच एखाद्या पोराला जर काही खेळायला सापडलं तर त्याची ती कुदळ होऊ शकते म्हणजे लोखंड राहून जसं खुरप तयार झालेलं आहे आता हे खुरपच आहे हे काढायचं कसं खुरप हे घिसाड्याचं आहे का लोखंडाचं आहे घिसाड्याचं कल्पना आहे आणि खुरपिणारणीचं आहे का भंगारावाल्याचं आहे खुरपिणारीचं आहे खुरपिणारीला खुरप पाहिजे आणि घिसाड्याला पैसे पाहिजे म्हणून लोखंडाचं त्यांनी खुरप केलंय तसं बुद्धीने परमात्म्याचं जगत केलंय आता कसं काढायचं बाजूला तुम्ही जर खुरप काढलं आणि लोखंड दिलं की मी तुम्हाला जगत काढून ब्रह्म देतो काय कर कोणा सांगू येतं तुम्ही जर खुरप बाजूला काढून लोखंड माझ्या हातात दिलं तर मी जगत बाजूला काढून ब्रह्म हातात तर सांगू सर वस्तू दोन नाही सकटची मी काय म्हणजे तिला प्रकृतीला बाजूला काढून पांढरेपणाला बाजूला काढून साखरेचा तुझं गोडी दिवपा असेल
तर उपाशी बसेल. तुला पांढरेपणानेच गोडी घ्यावी लागेल का गोडीकून गोडी घ्यावी लागेल? पांढरेपणाकून. गोडी म्हणजे साखरेचा जो शुभ्रपणा आहे ती गोडीच आहे का पांढरी आहे? पण ती तुम्हाला जोपर्यंत त्याच्याबद्दलचा परोक्ष आहे तोपर्यंत ती पांढरी दिसेल. आणि तुम्ही जो चाकताल तेव्हा ती गोडी असेल का पांढरी असेल? तेव्हा तुम्ही जेव्हा पाहताल तेव्हा ती जगत असेल आणि तुम्ही अनुभवताल तेव्हा ब्रह्म असेल. विठाला हो, वस्तू एक आहे पण त्याच्यावर कल्पित सत्ता निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ असा आहे, दोरीच आहे पण दोरीवरती सापाची प्रतीती खरी आलेली का खोटी आहे? खरी आहे. साप आपल्याला खरा वाटतो का खोटा वाटतो? खरा वाटतो. साप खरा आहे का दोरी खरी आहे? म्हणजे ज्ञानाच्या काली खरी आहे दोरी. दोरी दिसतच नव्हती का? ज्या वेळेला तुम्हाला सर्पाच त्याच्यावर कल्पना झाली त्यावेळेला दोरी दिसतच नव्हती का? दोरी दिसत होती तर सर्प भासला कसा? अवघड प्रश्न नाही का? दोरीचं काहीच नव्हतं. दोरी दिसली सर्प भासला असं कधीच होत नाही. बाबा दिसला आणि बाया दिसली असं कसं होतं काय? अरे तुमच्या जवळ आहे. मी सांगितलं की हा म्हणणार आहे तुम्ही. तुमच्या सगळ्यांच्या जवळ आहे फक्त तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. दोरीचं सामान्य आहे का ज्ञानच नाही? तसं आता सध्या तुम्हाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञानच नाही का सामान्य आहे? सामान्य सामान्य तुम्हाला प्रति आला आणि सामान्याचं जर यथार्थ झालं नाही तर भ्रम तयार होत असतो. विठाला की पुन्हा 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 का समजायचंय तर ते पक्क होण्यासाठी समजायचंय. जर एकदा ऐकलं तरी ती पक्क होऊ शकत नाही आणि एकदा सांगूनही ती पक्क होऊ शकत नाही. सांगणाऱ्याला सुद्धा ते पक्क करण्याकरता पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. दोरीचं जर तुला कुठल्याच प्रकारचं जर ज्ञान नसतं तर भ्रम झालाच नसता, तिच्यावर पाय देऊन गेला असता. पण दोरीचं सामान्य आहे. सामान्य दोरीचं आणि द्रष्टा ते बरं दोरीचं सामान्य आहे का द्रष्ट्याला सामान्य आहे? बरोबर आहे की नाही? दोरीचं जर सामान्य म्हणलं तर ब्रह्म सामान्यात आलं तर मग ज्याच्यावर ते द्रष्टा आहे त्याला दोरीचं सामान्य आहे. म्हणून त्याला यथार्थ दोरीचं ज्ञान न झाल्यामुळे काय दिसतंय? सर्प दिसत. तसं या जगतामध्ये परमात्म स्वरूपाचं सामान्य आहे. सामान्य ब्रह्म चैतन्य त्यामध्ये अन्य असे जीवाचे अभ्रम करते ते कयती तरी दैवाचे. है की नाही? हे नरा आता बघ जरा जीव हा खरा नोहेरी ही माया तो बुद्धी तर्पणी ब्रह्म रवेची. सामान्य ब्रह्म चैतन्य त्यामध्ये अन्य असे जीवाचे हा भ्रम जाणती तेच खरे दैवाचे. म्हणून पंचदशिकार म्हणजे विदारणे स्वामी म्हणतात ब्रह्म सामान्य काय आहे? सामान्य. आणि त्या सामान्य स्वरूपामध्ये त्याचं यथार्थ न झाल्यामुळे त्याला विपरीत ज्ञानामध्ये सर्प भासतो. काय होतो? सर्प भासतो. आता पहा, सर्प आणि दोरी ह्या वस्तू दोन आहेत का एक आहे? दोरीवर सर्प भासलेला आहे का सर्प स्वतंत्र आहे? दोरीवर कसा भासन? दोरीचा आज्ञा नाही आणि दोरीवर सर्प कसा भासन? दोरी जर तुम्हाला दिसली तर सर्प भासन कसा? म्हणून दोरीवर सर्प म्हणजे तुम्ही मग तर तुमचा भ्रम केला. दोरीवर सर्प भासला म्हणल्यावर अरे दोरीवर जर सर्प भासला म्हणल्यावर तर यथार्थ स्वरूप प्राप्त झालं ना. दोरीचं त्या ठिकाणी अभाव आहे. पहा द्रष्ट्याला का प्रतीती आहे? हा दोरीच्या असण्याने वाचले त्याच्या सत्तेने वाचलेले. आणि सर्प सत्य का वाटतो? दोरीचं सत्यत्व आहे का सर्पाचं आहे?
अहो तुम्ही दोरीचं सर्प तो सापाला दिलंय का त्याला स्वतंत्र सत्ता आहे? तुम्ही उचलली दोरीची सत्ता आणि सापाला दिली. ते हालत आहे ना शेपूट त्याचं. कोणाचं? अहो हल्ल्यासारखं तुम्हाला आता दृष्टांत कळाल्यामुळे ते म्हणता हालत नाही, पण ज्याला दोरीवर सर्प भासला ते म्हणतो हालत आहे ते. मग ही हालत आहे का दोरी हालती? मग निद्रा त्यागो घरा चारो स्वप्नीचा जैसा माऊली ज्ञानोबा रे जागा झाल्यावर स्वप्नातलं काय राहिलेलं आहे? पण जोपर्यंत स्वप्न पडतं भूत मागं लागलंय बोबडी ओळख नाही, थाप लागत नाही काय, घाम सोपं आहे काय? हा चोर जर मागं लागले ना तर पायच उचलत नाही त्याचा, पायच उचलत नाही. मग स्वप्न खटोय खोटंय खरंय. हा स्वप्न खोटं कसं म्हणते नो? सुख दुःखाला कारण आहे ते. धाप लागलेली स्वप्नातले खोटे, पण जागृतीत त्याला पाणी पाजावं लागतं. स्वप्न खोटं. तुम्हाला दृष्टांत सांगतो, भजन करा विठाला हो. इथला एखादा म्हातारा माणूस मुंबईला गेला. मुंबईला जाताना 2-3 महिने नीट बस नाही परवा. मुंबईला जाताना तो 2-3 दिवस म्हणायचा अडचणीतला जागा आहे तिथे लगेला कुठे जायचं. बरं आजची माणसं आहेत काय रस्त्याला कुठे उभे लगी करायला? फक्त बायात आड करतात आपले. आताची लगी करणार सांगू का? फक्त गाडी उभं करायची आणि बाया तिकडे उभं झालं त्याचं काम. रस्त्यावर लगे नालायक जात सगळी. कुठं लगी करू आत्ताच आणणं म्हणजे रस्त्यावर लगी करणं म्हणजे पाप आहे. आणि हे रस्त्यावर गाडी उभं करतं. ह्या दामणगावच्या पलीकडचा माळ आहे ना, गेल्या वर्षी तिथे मोठी 4 व्हीलर उभं होती आणि 5 जण पलवून लगी करत होते. कोण होतं कारण ड्रायव्हर मला गाडी उभं कर तिकडे नाही गोटा एकाने मागं पाहिजे तुला काय करता पाठीत घालतो मला तुमच्या बापाने किती तिकडे घरी असे ते इथं कुणीच काय गाडी बाया माणसं येईल मोटरसायकलीवर कुणी येईल जाईल वर त्याकडं. हा कोणतरी अधिकारी ते म्हणले आमचं चुकलं इथून पुढे आम्ही करणार पण मारू नका. मी खाली वाकून दगडून त्याला घालतो तिथं पाठाडात. तरी नको जाऊ तुम्हाला काय करायचं म्हणलं कोणालाच काय करायचं नाही म्हणून तर नाचलंय. याला म्हणावं याला वाटतं मला काय करायचं त्याला वाटतं कोणालाच काय करायचं मला काहीतरी करायची म्हणलं. तुम्हाला येथून काय पडलं अरे मग बघतो तरी कवरे नालायकपणात येते घालू येते पाठीत दगड यायला. ते म्हणले आजपासून कधीच असं करणार नाही. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असेल त्या पुढच्या म्हाताऱ्याला काळजी होती. मुंबईला लगीला कुठे जाऊ साऱ्या माड्याच. तिथे गेलं म्हातार. मुलीने सांगितलं दादा लगीची काळजी सेपरेट रूम आहे संडास बाथरूम सेपरेट. पण ही काळजी करीत होते 3 दिवस आणि जेवलं ते नाही मुंबईत गेलं ते. आणि मुंबईत जाऊन बघा तुम्हाला सांगतो वरच्या मजल्यात झोपिलं आणि रातच याला स्वप्न पडलं की आपल्याला लगी आली आणि म्हातार गेलं लगीला. कुठं त्याला वाटलं आपलं पटांगण आहे सगळे हे हा गावाकडचं. मागं पुढं बघून बसलं म्हातार आणि झोपलेलं होतं बरं का बसलेलं नाही गेलेलं नाही झोपलेलं होतं ते. पण स्वप्न त्याला असं पडलं आणि अर्ध्या तासाने बघत आहे तर अर्धी गादी वली. म्हणजे स्वप्न जर खोटं आहे तर ह्या लगीची सोय काय करायची नाही. खोटं आहे ते जगात खोटं म्हणून चालतं का? जगात खोटं आहे तर जन्म मरणाची सोय कोणी लावायची? सगळी व्यवस्था कुणी लावायची? जगात तोंडाने खोटं ते नाही असं व्हावं लागतं का खोटं म्हणावं लागतं? हा नाही असं व्हायचं. जगात मिथ्या म्हणून चालतं कशासाठी? मिथ्या म्हणायचं एवढं सोपं आहे. गठीभर उशीर झाला तर पळापळी आमटी कमी पडायच्या आधी डबा लावला तिकडे आणि जगात खोटं मानायचंय. काय जगात खोटं मानायचंय? जेवताना आमटी कमी पडलं तर अण्णांना म्हणलं आमटी घेऊन या. जगात खोटं कीर्तनात मांडायचं काय? हा एवढं सोपं आहे का संगती लावायची? याचं कारण असं आहे बुद्धीने त्या ज्ञान प्रकाशाची सत्ता घेऊन आपली वृत्ती त्याच्यावर साकारलेली आहे. जसा डबा घेऊन पेंटर त्या पांढऱ्या असणाऱ्या शुभ्र कापडावरती वाघ म्हणा सिंह म्हणा किंवा शिवाजी राजा म्हणा किंवा एखादा कुठलं चित्र असं साकारतो. काय घेतो? कलर मधून ब्रश बुडून सनी घेतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे आकारतो. तशी बुद्धी आत्मचैतन्याच्या डब्यात आपला ब्रश बुडीती आणि ह्या जगताच्या पटावरती वेगवेगळे आकार उमटीती. ते आकार सत्य मानतो तो जीव आहे.
कासया हा सत्य मानिला संसार काहे केले तारा माझे 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 काहे केले तारा माझे 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 मानिला संसार कासया सत्य मानिला संसार कासया सत्य मानिला संसार सत्यत्व दिलेलं आहे. तुमच्या सत्तेने ते सत्ताधीश झालेलं आहे का ते सत्ताधीश आहे? तुमची सत्ता आहे. तुमचं प्रकाशत्व त्याच्यावरती गेलेलं आहे. जरी वृत्तीच्या संबंधाने गेलं असलं पण अन्न गेले काय? त्याचं प्रकाशत्व गेलेलं आहे आणि याच्या प्रकाशाने ते त्याचं ज्ञेय झालेलं आहे. प्रकाश ज्ञेय झालेलं आहे. काय झालेलं आहे? याचं ज्ञानच ज्ञेय झालंय. काय झालंय? याचं ज्ञान ज्ञेय झालंय. अवघड झालं. अवघड झाल्यावर बाबा ही ज्ञान स्वरूपता ती वृत्तीच्या संबंधाने गेली आणि त्या ज्ञानाचं जगत तयार झालं. जसं काय तुझं झाले काय तुझं झाले नाथीला संसार आपुले माथा घेजे तेने कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याच्या वजाला आपण डोकं दिल्यावर वज त्याला होईल का आपल्याला होईल? तसे महाराज मग तुला काय झालंय म्हणजे तुला भूतबाधा झाली का झालंय काय? नसलेलं तो असणार तुझी प्रकाशाची सत्ता दिली आणि जगत घेतलंय. काय दिलं? आपलं प्रकाशत्व दिलं. कुठलीही वस्तू पाहण्यासाठी तुम्ही तुमचं प्रकाशत्व दिलेलं असतं का मी तुम्हाला दिसतोय आपोआप. तुमच्या प्रकाशाने मला विषय केलेला आहे आणि मी तुम्हाला ज्ञेय झालंय. प्रकाशत्व राहिलं म्हणजे ती पोरगी म्हटली होती बघा एकदा, ती इचलकरंजी दिली, काय नाव तिचं? संचिता. ती म्हणली चलन दिलंय आणि चलन घेतलंय. काय म्हणली? चलन दिलंय आणि चलन घेतलंय. म्हणजे पगार झाला शिक्षकाचा आणि 3,000ची वांगी विकत घेतले. कुणी?
शिक्षकाने. बाईने पोताची पोत दिलं, पिशी गुतीली डोक्यात आणि पैसे मोजी चालली, आणि याने पोत उचलला डोक्यावरून कुठं चाललंय. कोणतं बरं आहे, कोणतं बरं आहे. बाई झाली मोकळी, काय करून वांगी एकूण चलन घेऊन चालली, आणि याने चलन दिलं आणि चलन घेतलं. तसं तुम्ही दिलंय काय, तुमचं ज्ञान दिलंय आणि घेतलंय काय. तुमचं ज्ञान सहज नाही गेलं, ज्ञान गेलं तिकडून जगतच घेऊन आलं. आणि इकडून बाई गेली तिकडून पोरग घेऊन आली. कोणा इकडून डिलिव्हरी एकूणच गेली ती गेली, पण तिकडून येताना फजिती कोणाची. बैलगाडी नेली अण्णा, साळान टाकलं खाली, त्याच्यावर 2-3 गोधड्या टाकल्या, वर गादी टाकली, आणि मग मधी बाई बसली, त्याला एक झोळी बांधली, माग बाळूतीची पिशी, खायचा डबा, मागच्या कडेला मांडला, पुढं मांडला तर पुढचा खाईन म्हणून, माग मांडला, हा गाडीवान. आणि गाडीत बसलेला कोण होता, तिचा मालक. सासूबाई म्हणती, जावाय बापू गाडीत दम्माने जाऊ द्या, ओली बाळा तिने कमराला हिसका बसन, लेकरू आवटळण. हे दुर्यावर पाय लुंबीत गाडी हाकीतून आखी गाडी हिला गाडी कशाला. हिचं कौतुक कुणामुळे, ह्या पोरामुळे हे का हिच्यामुळे. पोरग इकडून धुऱ्याकून आलेले का मागून पाटलीकून आलेले. पण इकडून पोरगा आलेला तर बाप पुढं पुढं हो 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 का वरंगणाला गाडी आदळण ना. ते कासरा ओढू ओढून बैल थुपू थुपू बेजार झाले आणि बाईसाहेब आत बसल्यात. तसं तुम्हाला सांगतो, आत्मीची सत्ता घातली वर धुऱ्यावर सरी, आणि ह्या बुद्धिबाई पसरूत होऊन सनी मजात बसल्यात बघा गाडीमध्ये. गेले उत्तरार्थ काय, सत्य गेले पुढं अविद्येची चाले थोडी. म्हणजे सत्य म्हणजे मालक भोळ्यावर घातला का दुर्यावर, आणि बाईसाहेबाची थोरी किती आहे. तशी बुद्धी बाईसाहेब गाडीत बसल्यात बघा. तुम्हाला सांगतो, हे सगळं हिने मांडलंय. हिने मांडलेशी गुंफे रे, हिने ही एवढं मांडलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्या बुद्धीमुळे आत्मस्वरूपाचं नाही असं झालेलं आहे. मुळीची जेव होती आचारी, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, 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 अंतरीची ज्योती प्रकाशली साड्याकडे सोडवा.
विठ्ठल मळीची जी होती अच्छा दिली. हा महत्वाचा पॉइंट बर का. आणि मग नंतर ती अच्छा दिलेली कशी आहे हा खरा प्रश्न आहे. ती अच्छा दिलेली मुळीतली होती का अच्छा दिली होती? मुळीतली होती पण अच्छा दिली. काय होती? मुळीची जी होती अच्छा दिली. अच्छा दिली होती काय मुळीची? तर मुळात आहेच पण ती अच्छा दिलेली आहे. विठ्ठल आता मी असं म्हणतो आकाशाला झाकीलं. काय केलं? आकाशाला अशी एखादी वस्तू आहे का नाही? ठीक आहे. आकाशाला झाकलं अशी एखादी वस्तू आहे का? व्यापकत्वानी दृष्टीने जर पाहिलं तर आकाश आहे. किती व्याप्ती आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बाकीचे ही चारही भूत आकाशात विलीन होतात बरं का. आकाश कधीच चारही भूतामध्ये विलीन होऊ शकत नाही. विलीन होऊ शकत नाही. म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे चारही भूत शेवटी ज्यावेळेला काय होतो त्याचा प्रलय होत असतो त्यावेळेला हे आकाशात सामायिक होतात. आणि काही कालाने आकाश ईश्वर सत्तेमध्ये राहतही नाही. आकाशाला जरी वस्तुछेद नसला, आकाशाला देशछेद नसला तरी आकाशाला कालछेद आहे. काय आहे? कालछेद आहे. जर बारकाईने पाहिलं तर कालछेद मानता तुम्ही तरी तुकोपर्यंत पहिले कोठेची नव्हते काय याच्यात आकाश वजा आहे. विठाला आणि काही म्हटले आणि त्यांना वाटलं यांना मेळ लागायचा नाही म्हणून चंद्र सूर्य तारा नाही म्हटले. म्हणजे याचा अर्थ काय नाही गेलं का आकाश वजा होऊन सनी अशी गोष्ट. म्हणजे याच्यात कुठं आकाश लिहिलंय तू बघ कुठे आकाश लिहिलंय ते. म्हणजे हे बी लिहावं लागतं का त्याच्यात? याच्यात कुठं आकाश लिहिले. हा पहिली गंमत अशी होती पातळ घ्यायचं म्हणलं की इथे घ्यायचं, चोळी घ्यायची म्हणलं तिथे घ्यायची. काय पातळ आणि चोळी असे दोन दुकान होते. आता एकालाच लागून त्याला ब्लाउज पीस आहे तरी कट केल्याशिवाय शिवता येत नाही. विठाला विठाला आणि जर तुम्ही लिहिणारी बाई म्हणली इथं कुठं म्हणले कट करायचं तर मग नको करू कट. काय रा वाटण्याच्या आईला विठाला विठाला हो. आता मी सगळ्यात गोष्ट तुम्हाला सांगत म्हणजे सगळा मेळ लागेल तुम्हाला. मला सांगायचा मुद्दा असा आहे अच्छा दिलेला आहे तर त्याच्यापेक्षा मोठी वस्तू कोणती आहे? तेव्हा त्याच्यावरती आवरण घातले. तुमच्या साधं अंगावरती आवरण घालू शकतो तुम्ही साधं. पण अशी काही वस्तू आहे का त्याला किती मर्यादित आहे म्हणून सनी आत्मस्वरूप? मग ती आज साथ दिला कसं? असं नाही काय वाटत? काही वाटत नसलं तर बरं झालं मग. आणि बरेच अभंग आहे की काहीच वाटत मिळत लागत नाही तर वाटण कशाला? हो हो काही आपण सरळ वाचून काढले तरी काही मिळ लागत त्याच्यात आपलं तर डोकं शिरतच नाही ना. याचा अर्थ असा आहे वारा आभाळाची फिडी वाचून सूर्याते न घडी. तुम्ही ज्यावेळेस आकाशाकडे त्या सूर्याकडे पाहता त्यावर ढग आलेलं जे आहे ते सूर्यावर आलेले का तोंडावर आलेले? आपल्या तोंडावर आले का सूर्यावर आले? जर सूर्याला ढगाने झाकेलं असतं तर ढग कुणामुळे दिसतंय? आबरी दिवस हरपला तो दिवशी जाणू आला का दुसऱ्या प्रकाशाने पाहिलं तुम्ही ढग? ज्या अर्थी ढगाचा प्रत्यय येतोय त्या अर्थी निश्चित आपल्या डोळ्यावरती ढग आलेले
आपल्याला आच्छा दिलंय का स्वरूपाला आच्छा दिलंय? मुळीची होती, आच्छा दिली. इकडे लावायची का तिकडे? नाही तर तिकडेच लावताना तिकडे आच्छा दिली बी तिकडे लागत आच्छा दिली, इकडे लागत. म्हणजे आपल्या बुद्धीने त्याच्यावर प्रतिबंध केलेला आहे. आता बुद्धीचा जो विषय झालेला आहे तो निश्चय करायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, तर बुद्धी विषय जगत आहे. काय आहे? बुद्धीचा विषय जगत आहे, तर बुद्धीचा निश्चय आत्मा आहे. बुद्धीचा निश्चय आत्मा का बुद्धी. जर बुद्धी निशावर गेली तर आत्मस्वरूपावर आरोहण करत असेल. एकाकेशी राज बुद्धी जर स्वरूपाकडे आली तर ती वैभवशाली होते. कारण बुद्धीचं अधिष्ठान जे आहे ना तो आत्मा आहे. काय आहे? बुद्धी अधिष्ठानावरती आहे, पण तिचं मुख विमुख झालेलं आहे म्हणून ती बुद्धी आहे. काय बुद्धी कशाला म्हणतात? की आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने जगत प्रतीतीला आणते, याला म्हणतात बुद्धी. तिने जर जगत प्रतीतीला न आणता आत्मा जाणीवेत आणला तर ती प्राज्ञ होत असते. कोण होत असते? प्राज्ञ होत असते. मग तुम्हाला बुद्धीला प्राज्ञ बनायचंय का बुद्धी ठेवायची? ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश वर्तते सकळ. न घेती बरड देह बुद्धी. तो ती बुद्धी त्या प्रकाशाने जर वाहू लागली तर तिच्या ठिकाणी देहभाव तयार होत नाही, तर ती प्राज्ञ स्थितीला प्राप्त होते. महाराजांना हे सांगायचंय, ती आच्छा दिलेली आहे म्हणजे बुद्धीने त्याच्यावरती आवरण टाकलेलं आहे. त्याच्या स्वरूपावर टाकलंय का परमात्म्यावर टाकलेलं आहे? ती आवृत झालेली वस्तू आहे, तो जीव आहे. काय झालं? बुद्धीने तिच्यावरती आवरण टाकल्यामुळे हा त्याला जो प्रकाश करणारा आहे तो जीव झालेला आहे. लक्षामध्ये बुद्धीचं आवरण संपलं, बाईने ताबा घेतला की हा कोण झाला? बैलोबा झाला. बैलोबा झाला बाई ताब्याने. आणि तो जर मोकळा झाला तर पुरुष झाला. असं आहे. तसं बुद्धीने ताबा टाकला की त्याच्यावरती संकोच तयार झाला, आणि संकोच तयार होऊन दिन झालेला आहे. असा इतका दिन झालेला आहे की त्याला हालचाल सुद्धा करता येत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर, कर्म, प्रारब्ध, क्रियामान, सगळं व्यवहार, त्याचे गुण, काय गुण लागले, कर्म लागलं, धर्म लागले. हे सगळे जगताचे कर्म धर्म जीव वागवतो. आपल्याला धर्म लागले, आपल्या मुलाचं दुखायला लागलं तर कुचमतो का नाही? सांगा. मुलगा तिकडे हे इकडे, हा का कुचमतो? धर्म लागले, कर्म लागलं, स्वतःचं कर्म लागलं, संगतीचं कर्म लागलं.
संगतीचं कर्म आहे का? गाडीला धक्का लागला ना हात पाय मोडला, गाडीचं कर्म आहे. जड आहे का काय गाडी, पण तरी कर्म लागलं. गाडीचं चाक दुसऱ्याच्या गाडीवर गेलं आणि याचं टाळकं फुटलं दुसऱ्याने मार खाऊन. काय कर्म कसं आहे सांगा. यांनी घातलं का दुसऱ्याच्या गाडीवर पाय घातला की यांनी? गाडीचं टायर गेलं की याचा पाय गेला. मग टायरवर दगड घालवत का या चालिनारावर? कर्म आहे ते, संगतीचं कर्म आहे. बरं नुसतं कर्म नाही, तुमचं त्याचं गुण आहेत, हे सगळ्याने लिप्त झालेला जीव आहे. इतका कुचमलेला आहे की त्याला आई दिसली तरी त्याला आई म्हणता येत नाही. का ताबा कोणाचा आहे? बाईसाहेबाचा आहे. असा आहे. बापाला सुद्धा बाप म्हणता येत नाही, भावाला भाव म्हणता येत नाही, बहिणीला सुद्धा बहीण म्हणून हाका मारता येत नाही. कोणाचा ताबा आहे? ही जसं ह्या बैलावर याचा ताबा आहे, तसा ह्या बैलावर बुद्धीचा ताबा आहे. याला ब्रह्म प्रतीतीला येत नाही. आलाच खाली तर काय स्थावर आहे तळवटी वैष्णव. खाली खाली जर आलाच जीव, कुठे येतो दत्तभाऊ? आदम योनीच्या उतरती जिगा किरीटी ती स्थावर आहे तळवटी वैष्णव. एवढा खाली येतो का? बुद्धीच्या अधीन झालेला जीव खाली येतो. पुढे सांगू का? बुद्धीच्या माध्यमातून जर विकासित झाला तर ब्रह्मदेवापर्यंत जातो. कुठपर्यंत जातो? विकासलाच. काय जीव जर विकासलाच तर ब्रह्मेशाना परते वाढले नाही जीवाचे. जीव जर मोठा झाला, विशेषत्वाला आला तर ब्रह्मदेव होतो, आणि खाली आला तर स्थावराही खाली जातो. ही त्याची उंची आहे आणि ही त्याची अधोगती आहे, पण मुक्त होत नाही. येईला पोषण ब्रह्मांडाचे, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, येई पोषण ब्रह्मांडाचे. एकंदरीत त्याने बुद्धीच्या संबंधाने जर निचत्व पत्कारलं तर विंचू होतो, आणि श्रेष्ठत्व पत्कारलं तर ब्रह्मदेव होतो. कोणतं बरं? दोन्हीही बरे. हा जीवच आहे. खाली आला तरी जीवच आहे आणि वर गेला तरी जीवच आहे. बुद्धी विकासली तर ब्रह्मदेवापर्यंत जाईल, आणि बुद्धी जर संकुचित झाली तर स्थावरात तळवटी खाली जाईल. पण बुद्धी प्राज्ञ जर नाही बनली तर मोक्ष स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. ही मुक्त स्थिती बुद्धीचे स्वतंत्र करू शकत नाही. त्या बुद्धीला सोडून करण्याकरता शास्त्र प्रतीत असलेला साधू लागतो. को लागतो? इथे साधूची गरज आहे. ही अच्छा दिली जी आहे तिला काढण्यासाठी ही नाही अशी कळून द्यायची, काय आहे अशी कळून द्यायची. ही जीवदशा नाही अशी कळून द्यायची, काय आहे अशी कळून द्यायची. नाही जमणार तसं. तुम्ही जर जीव नाहीच असं म्हटलंय तर चालणार नाही. त्याला पहिल्यांदा तुम्हाला स्वीकार करावा लागत असतो. अज्ञानाचा पहिल्यांदा स्वीकार केल्याशिवाय नाश करता येत नाही, कारण ते नाहीच. नसलेली वस्तू स्वीकारावं लागत असते. तुम्हाला गणित सोडायचंय ना, तुम्हाला घ्यावंच लागेल. नाही घेतला तर गणित सुटणार नाही. तसं तुम्हाला अज्ञान स्वीकारावं लागेल. पहिल्यांदा जगात सत्य मानावं लागेल, आणि सत्य समजून ते मिथ्य कसं आहे असा निर्णय करावा लागेल. तुम्ही पहिल्यांदा जगात काही माणसं म्हणतात कुठं देव नाही, हे सांग कुठे? हे काय तू अध्यात्म आहे का? हे बावळेपण आहे का शहाणपण आहे? कशाला जायचे पंढरपूरला? म्हणजे जायचं नाही म्हणून देव आहे का? त्याला देवाचं ज्ञान आहे? हे काय ज्ञान आहे का? हे सहज बोलणं हे बाबरान आहे का ज्ञान आहे? मग तसं नाही. जगताची पहिली संगती लावावी लागेल. आहे असं स्वीकारावं लागेल, आणि आहे असं स्वीकारून त्याला नाही असं करायचंय. तुकाराम महाराज देवाला सुद्धा हीच म्हणतात, ऐसा देव वदवा विवानी, नाही ऐसा मनी अनुभवावा. देव आहे का नाही? तर आहे असं बोलावं,
आणि देव नाही असं अनुभव अशी गोष्ट आहे. तसं पहिल्यांदा जगत आहे असा अनुभव लागेल. ते कसं प्रतिबंध करताय? तो प्रतिबंध हटवण्यासाठी उदाहरणार्थ असा आहे, वस्तूच्या प्राप्तीसाठी अंधाराने घातलेलं सावेट आहे. कशाने घातलं? अंधारात वस्तू आच्छादिलेली आहे. आता ते कशाने प्राप्त होईल? आता प्रकाशाची गरज आहे. आता मला असं म्हणायचंय, अंधार सुद्धा कुणाचा अंग आहे? कुणाचा अंग? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? म्हणजे अंधाराला स्वतंत्र अंग आहे का अभावरूप अंग आहे? कशाचा अभाव आहे? सूर्याचा अभाव म्हणून अंधार आहे. जर अंधार नावाची वस्तू असती तर ह्या बाजूला सूर्य आणि ह्या बाजूला अंधार दिसला असता. सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार नावाची वस्तू राहतच नाही का कुठेतरी ठेवलेली असते. अंधारच उजेड होतो का उजेड वेगळा आणि अंधार वेगळा आहे? म्हणून सूर्याची अभावरूप प्रतीती म्हणजे अंधार आहे. त्याप्रमाणे त्या परमात्म्याचा अभाव म्हणण्यापेक्षा अज्ञान रूप जगत प्रतीती आहे. परमात्म्याचं अज्ञान हेच जगत प्रतीतीला कारण आहे. मग आता काय अज्ञान आहे तर भासतंय कुणामुळं? प्रतीतीला येते कुणामुळं? परंतु मध्ये बुद्धी आहे. बुद्धीचं नकळं काढल्याशिवाय तुम्हाला परमात्मा स्वरूप प्रतीतीला येणार नाही. हे बुद्धीमध्ये जे नकळणं गेलेलं आहे ते न कळण्याकरता साधूची गरज आहे. आज आम्हाला कोणालाही साधूची गरज नाही. कोणाला असं वाटतं आम्हाला काय कळत नाही, आम्हाला काय कळत नाही का असं वाटतं की नाही? जो तो माणूस कळण्याकून आलेला का न कळण्याकून आलेला आहे? बघतो बो काय सांगत होती. मी काय बो आहे का तो सांगतो? नाही, आजचा बो काय सांगतो बघतो. म्हणजे कळणं घेऊन आलेलं आहे का न कळणं घेऊन आलेलं आहे? कळणं घेऊन आलेलं आहे. हे कळणं कळणंच प्रतिबंध आहे. हो, तुम्हाला सांगू, अध्यात्म हे सांगतंय तुम्हाला जे जे प्रतितेली येते ना तेच तुमचं नकळण आहे, तेच अज्ञान आहे. का ज्याच्यामुळे तुला कळत आहे ते कळणं उमटलेलं आहे का खालचं स्वरूप उमटलंय? म्हणजे तुम्ही अशी खडू घ्या आणल्या, तुमचा खडू फळावर उमटलेला आहे का खडूवर उमटलेला आहे? तुम्ही फळा कधी बघितला का? फळा तुमच्या कधीच डोक्यात नाही. अक्षर खडू घेऊन अक्षर उमटतो तसं अधिष्ठान ब्रह्म कोणाच्या डोक्यात? तुमचं कळणं उमटत आहे का फळ्यावर उमटत आहे? तुम्ही अक्षराकडे बघून मुंडका हलिता का फळ्याकडे बघून? आणि फळा नसलं तसं तुमचं अधिष्ठान ब्रह्म आहे, त्याच्यावर तुमचं कळणं खेळत आहे. हे कळणं जोपर्यंत राहत आहे तोपर्यंत जगत आहे. हे कळणं गेलं की ब्रह्म आहे. आणि हे कळणं घालत तुम्हाला जे आलेलं आहे ते घालायचंय. भूत लागलेले ते काढायचंय. मग पहिला गणप खाली आहेच, खाली गणप आहेच, पण वर भूत लागलेले. ते जरी बोलत असलं ना, मला ते एक दिवशी ते चिखलीचा काय नाव त्याचं हरिभाऊ कारखान्यावर भेटला. मी हरिभाऊ इकडे ती पिटी वाजायचा चाल म्हणायचा, पण परिणाम झाला. कोकणे त्याचा डोळा फुटलेला होता, रक्त गळत होतं. आला तो भरायला की मी म्हणले मग नाभंग. त्याने सुंदर ध्यान नाभंग चाल लावून म्हणला. आणि तुका म्हणायला दुसरी चाल लावली. आणि जाताना म्हणला ना पंढरपूरला जाताना मला घेऊन जाणार. काय म्हणला? म्हणजे याचा अर्थ येडे आहे का शहाणा? आता हे मला तर शहाणाच वाटलं ना. मी गेला रस्त्याने, अंगावर कपडे नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. शहाणा आहे का येडा आहे? तशी स्मृती होती ना. येड्यात सुद्धा अभंग आल्या का नाही? मग तू शहाणा आहे का? येडा आहे का शहाणा आहे? येड किती आहे त्याच्यात? मोरीतलं पाणी घाण किती आहे आणि पाणी किती आहे? तसं आपल्याला कळणं किती आहे आणि न कळणं किती आहे. आपलं मोरीतलं कळणं आहे का पाटातलं कळणं आहे? मोरीतलं कळणं आपलं. कुठे पुढे पाणी नगर यंदा सगळा विठाला. हो, हे कळणं कसं कळणं असेल? ते हे कळणं कळण्यासाठी साधूची संगत आहे. कळते ना कळे ना कळते, 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 कळते ना वळे गुरुविना, वळते ना वळे गुरुविना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, यांच्या प्रमाणाने साधू सिद्ध केला.
त्यांनी गुरु सिद्ध केला. गुरु शब्दाचा अर्थ असा आहे, अहोरात्र एकासाठी प्रयत्न केला जातो, त्यालाही गुरुत्व असं म्हटलेलं आहे. पण साधूतलं गुरुत्व वेगळं आणि गुरुतलं गुरुत्व वेगळं. म्हणजे गुरुकडून त्याचं गुरुत्व वेगळं आणि साधूकडून परिच्छिन्न झालेला लहान झालेला वेगळा. जसं एखादी पंतप्रधान इंद्राजी आहे, कोण आहे? पंतप्रधान आहे. पण लहान असलेला राजू रड जर असला तर स्टेजवर भाषण करता करता एका बाजूला खुर्चीवर जाऊन पाजू शकते. ती राजूसाठी आई आहे, त्या देशासाठी पंतप्रधान आहे. तसे जगासाठी साधू आहे, ते एका शिष्यासाठी गुरु आहे. नाही तर एक करी ती गुरु गुरु भवता भारो शिष्याचा. गुरु ही विशेषत्व, गुरु ही विशेष. गुरु एवढं महत्व नाही, पण जर शिष्यापुरताच गुरु असला किंवा शिष्यावर जगणाराच गुरु असला तर ती गुरुत्व सिद्ध होत नाही. म्हणून माऊली ज्ञानाचं काय, लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे निशेले. म्हणजे त्याचं आज्ञान घेऊन त्याच्यावर गुरुत्व लादितो असा गुरु उपयोगाचा नाही, तर ज्ञान प्रकाशाने जो प्रकाशित करतो त्याला गुरुत्व असं म्हटलेलं आहे. अशा साधूच्या संगतीमध्ये ही आच्छा दिलेली जी असणारी स्थिती आहे ही निवर्तित होते. आणि अशी एकदा आच्छादित झालेली ती अज्ञान वृत्ती बाजूला गेली तर मग माऊली ज्ञानोबा तुकोबऱ्या सांगतात ध्रुवपदामध्ये त्या आनंद तिथेचा आनंद म्हणजे ज्या वेळेला तिन्ही दोषाची निवृत्ती होते, मलविषेप आणि जो प्रश्न निर्माण झाला तर तुमच्या लक्षात आला का, तर मलदोष हा चित्ताच्या ठिकाणी तयार होतो. बरं का, मलदोष कुठं होतो आणि विक्षेप दोष हा मनाच्या ठिकाणी तयार होतो आणि आवरण दोष हा बुद्धीच्या ठिकाणी तयार होत असतो. आणि हे तीन प्रामुख्याने अंग आहेत. आणि जे अहंकार आहे म्हणजे अंतःकरण चतुष्ट मधला जो अहंकार आहे तो अहंकार तिन्ही बाजूनी तशाच पद्धतीने लागतो, त्याला स्वतंत्र सत्ता लागत नाही. कारण उचललेल्या प्राणापाशी इंद्रिय निगती तशी मन बुद्धीपाशी अहंकार ये. माऊली ज्ञानोबा सांगतात त्याला अहंकार कोणीकडे लागतो म्हणून विक्षेप दोष जो आहे तो मनाचा आहे आणि मलदोष आहे तो चित्ताचा आहे आणि आवरण दोष आहे तो बुद्धीचा आहे. आणि म्हणून चित्त शुद्ध करता येईल आणि मन स्थिर करता येईल, पण आवरण दोषाची निवृत्ती करता येत नाही. का करता येत नाही? म्हणून त्या निवृत्तीसाठी साधूची गरज आहे. आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी श्री गुरूंची यथांत गरज आहे. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबराय जरी नाम निर्देश करीत नसले तरी श्री गुरु शिवाय त्याच्या त्या असणाऱ्या आवरण दोषाची निवृत्ती होणार नाही अशी संगती लावली. आणि एकदा आवरण दोष गेला रे गेला
की त्याच्या ठिकाणी जो आनंद प्राप्त झालेला आहे त्याला पारावर राहिलेला नसतो. किती आनंद आहे तर तो आनंद रूप आहे. किती आनंद आहे असं सांगणं अशक्य कोटी. तेचा आनंदो ब्रह्मांडेन समाये उपमेशी काय देऊ सुखा. म्हणजे ही इकडलं तुमच्या विष्टी स्वरूपातलं म्हणजे उपाधी स्वरूपातलं मी आतापर्यंत सांगितलं. तर निरुपाधीतलं सांगू का आता? असंच आहे ना. म्हणजे तिसऱ्या चरणाच्या संगतीला कर्डिले महाराज निरुपाधिक स्वरूपाचं लक्षण मांडलेलं आहे. काय भावाचे मथिले निर्गुण संचले. आलं का निरुपाधिक स्वरूपातलं? निर्गुण संचले म्हणजे आतापर्यंत तुम्हाला उपाधियुक्त चैतन्य कसं आहे असं सांगितलं, तर निरुपाधिक स्वरूपातलं चैतन्य कसं आहे हा दुसऱ्या भागात आहे, तिसऱ्या चरणामध्ये. म्हणून काय भावाचे मथिले निर्गुण संचले. संचले म्हणजे सगुण झालं. काय संचले म्हणजे ठेवा करणं सगुण झालं. पण तुमच्या भावबळावरती झालेलं आहे का त्याच्या सत्तेवरती झालेलं आहे? म्हणजे इथे सत्ता प्रतीत केलेली आहे. इथे सत्ता म्हणजे साधूचा अधिकार प्रतीत केलेला आहे. निराकार स्वरूपाला आणलेला आकार ही साधूचा शक्तिपात आहे का देव प्रगट झालेला आहे? साधूची शक्ती आहे. काय साधूची शक्ती आहे. आणि म्हणून इथे सांगतात भावाचे मथिले. जया जैसा भावा तया तैसा देवा, तया तैसा देवा. ज्याचा भाव जेवढा आहे. उदाहरणार्थ 500 क्विंटल साखर आणलेले दुकानदाराने. किती आणलेले? 500 क्विंटल. आणि याने 4 रुपये दिले. द्या छटाक. 4 रुपयाची साखर येतेच ना. तर काहो दुसरा माणूस म्हणला, काहो दुकानदार गिऱ्हाईकाची चेष्टा करता काय? 500 क्विंटल साखर उतरली आणि छटाक देता. दुकानदार म्हणला, सावकार 4 रुपये दिले त्यांनी. किती दिले? 4 रुपयाची साखर देतोय मी. केवढ्याची देतोय? माझ्याकडे किती असणे याला महत्व नसून त्याला किती पाहिजे हे महत्वाचं आहे. तसं देव केवढा आहे हे महत्वाचं नसून तुझा भाव केवढा आहे महत्वाचा आहे. विठाला मग तसा तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. तुकोबाराय सांगतात आमचं भावाचं मथिलेलं आहे. आम्ही त्याला भावाने भक्तीने नटवलेलं आहे. हा नटधारी जो आहे तो आम्ही नटवलेला आहे. काय हा नटवलेला आहे. तुम्ही त्याच्यावरचं नटलेलं पाहता का नट पाहता का खालचं पाहता? दारासिंग पाहता का वरचा हनुमान पाहता? जय श्रीराम. तुम्ही कोण पाहता? त्याची बायको म्हणली आमची दातला दारासिंग पाहतो आम्ही. हे तुमचा वरचा जय श्रीराम आम्हाला माहिती नाही. तसं तुकोबाराय सांगतात आम्ही आतला दारासिंग पाहतो. हे तुम्ही जगात नटलेलं जे आहे ते स्वरूप आमच्या भावाचं फल आहे. पण त्याला आम्ही ज्ञानाने व्यापक स्वरूपाने जाणलेलं आहे आणि आमच्या पद्धतीने आकार आणलेला आहे. बाईने तिच्या पद्धतीने पोरग सजिलेलं आहे का मालकाच्या पद्धतीने सजिलेलं आहे? बाईने तिने नटले. तसं भक्तीने देव सजावा लागत असतो, नटावा लागत असतो. जे तुकाराम महाराजांनी नटले ते 13 तैसा मेरा. तुम्ही त्यांचाच देव असं आमचा म्हणता का नाही? बघा सावता महाराजांचा कसा आहे? खुरपी तो. कोणाचा? सावता महाराजाचा खुरपी तो. आणि नरहरीचा घडी तो. नरहरी सोनाराचा घडी तो. घडो पुंकू लागे आहे का नाही? म्हणजे घडी तो. रुदा चांबाराचा शिबी तो. कुंभाराचा घडी तो. तुकोबरायांचा उभा राहिलेला आहे. पुंडलिकाचा उभा राहिलेला आहे. माऊली ज्ञानोबरायांचा व्यापक स्वरूपातला आहे. तुमचा कसा आहे? म्हणजे 13 तास आम्ही कसं काय मला माहित लागा ना. प्रत्येकाने देव काय सावता महाराज म्हणतात आम्ही कोण आहे? फुलमाळी आहेत आम्ही. आम्ही फुलमाळी आहेत आणि आमचा देव वनमाळी आहे. काय आम्ही माळी बनेल होतो. आम्ही फुलाचा हार करत आणि त्याच्याकडे तो वनमाळी आहे आणि आम्ही फुलमाळी आहे. आमची जात माळ्याची आहे. आम्ही त्याला फुलमाळी बनेल आहे.
नरहरी सोनार म्हणतात मी त्याला शंकर बनवले. काय ते विष्णूला मी बाहेर घालीत नाही म्हणजे तुकडा बांधित नसतो. ती शंकर बनवून त्यांनी सामान्य स्वरूप दाखल केला. एकंदरीत सगळ्या साधूचा देव स्वतंत्र आहे का सगळ्याचं एक आहे? बनेला वेगळा 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 असताना स्वरूप एकच आहे, पण ज्याची त्याची भक्ती जशी आहे तसं नटीलंय. तसं तुम्ही कसं नटीला? हे काय गाणं आहे का? अरे तुमचा कसा तरी असावं का नसावं, आमचा कसा आहे नाही ना. मग याचा अर्थ आम्हाला भावच नाही का देव नाही? तुकोबरायच्या भावात आपला भाव घालायचा का? त्याच्यातच आमचं त्याच्यातच. अहो तुमचं काय त्याच्यातच टाका. अरे त्याच्यात कसं टाकीत तुझं? त्याच्यातच टाका. काय आमचं शिल्लकच नाही. आम्हाला घेण्याकरता शिल्लक म्हणजे आपला भावाचं मतीला म्हणजे भावाची शक्ती त्याला लावावी लागते, तेव्हा तो व्यापक स्वरूपातला पाहिजे तसा होतो. निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवर. हे म्हणण्यामध्ये कोणी आणला भाव आहे आणि ते म्हणणं ब्रह्म आहे. काय ते जे ब्रह्म आहे ते आमच्या भावाने हे झालेलं. काय झाले? ते जे ब्रह्म आहे ना निराकार स्वरूपातलं ते आमच्या भावाने असं विटेवरती साकार होऊन उभा राहिलेलं. केला होय भक्ती केला तैसा प्रवी ठरावी ते इच्छा. आमच्या इच्छेनुसार तो तयार झालेला आहे. निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी. ते म्हणण्यात निर्देश आहे कोणतं? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. आला का? आले चुकले आले उभे केले विटेवरी. तो म्हणण्यात आकार आहे. आला म्हणण्यात ब्रह्म आहे. ना स्त्री ना पुरुष ना लिंग ना वथरा ना तरुण असं आलम गेलंय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले. इथपर्यंत ब्रह्म आहे. तो हा विठोबा निधा. तिथं झाला देव. कुठे झाला देव? हो तिथं देव झाला. नाही तर तुम्ही म्हणता इथून तिथून नाही. तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका पाऊले समान विटेवरी. निर्गुण संचले भावाचे मथिले ते हे उभे केले विटेवरी. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची थोडी 60 वर्ष. प्रेमाची थोडी 60 वर्ष. महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा. आता मात्र असं बोट राहिलं ब्रह्मांड पंढरी. आता आम्हाला देश राहिला नाही, वेश राहिला नाही, आकार आला नाही, उकार आला नाही, काय नाही. काय झाली? अरे तीच प्रेमाने संचल आणि आमची बुद्धीच स्वरूपाकार झाली, प्राज्ञा झाली. आता बुद्धीमध्ये कसलंच बोध्य प्रत्यय येत नसून जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद ही स्थिती. गोविंद मग गोविंद ते काय भेद नाही देवात. त्या म्हणजे जगामध्ये आणि देवामध्ये आतला कुठल्या प्रकारचा भेद राहिलेला नाही. तुका म्हणे आम्हा
धरी प्रेमाचे ते थोरी साठवण. तुकोबराय सांगतात ज्ञानाने जर पाहिलं तर व्यापकत्व आहे आणि भक्ती प्रेमाकडून जर पाहिलं तर त्याला परिच्छिन्नत्व आहे. का? त्याला जर परिच्छिन्नत्व लागलं नाही तर आम्हाला त्याचं भजन करता येणार नाही. म्हणजे भजन करण्यासाठी परिच्छिन्न आहे तर ज्ञानाकडून त्याची व्याप्ती आहे. असं ज्ञानाकडून व्यापक असलेलं यथार्थ समजतो बुद्धी निश्चयाने जी समजूत झालेली आहे ते ब्रह्म आहे आणि भक्तीने जे संचलेला आहे तो विटेवरचा देव आहे. दोन्ही स्वरूप एकच आहे. अशा पद्धतीची आमची भक्ती आणि प्रेम अधिक ज्ञान हे तिन्ही वस्तूंनी एक वटलेलं ब्रह्म अधिक ही विठ्ठल स्वरूप असं आहे आणि ते स्वरूप आम्ही आमच्या डोळ्याच्या समोर साठवून आमचा भक्तीचा व्यवहार करतो. असं या अभंगातून थोडासा काल तर तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी अगोदरच बोलून गेलो की अभंग अतिशय तुकोबरायांच्या वाणीचा आहे. खूप मोठी वाणी आहे. तुकोबरायांचं नाव घेणं म्हणजे अतिशय जड जातं. का? खूप मोठी ताकद शक्ती, विश्वहीपेक्षा व्यापक शक्ती तुकोबरायची. जरी उपाधीमध्ये परिच्छिन्न दिसत असलं, त्यांना देहू क्षेत्रातलं जन्मस्थान वाटत असलं, उपाधीचा तुम्हाला जरी दर्शन होत असलं तर त्यांच्या ठिकाणची असलेली जी स्थिती आहे ती व्यापक अशी स्थिती आहे. आणि अशा व्यापक असणाऱ्या उपाधीतून हे जे चिंतन पडलेलं आहे आणि अशा त्या चैतन्याला त्या चिंतनाला माझ्यासारख्या चिमुकल्या तोंडाने कशी संगती होऊ शकते? होऊ शकत नाही. तरी पण किती जरी आम्ही आता पाहिलं तुमच्या घरी बसल्यावर नंतर आपलं आनोचं पुरवलं किती म्हणजे त्या आईला कसं वाटत असेल की त्याच्याबद्दल तसं ही जगत आहे ना, हे सगळं अन्न अपंग आहे आणि त्या साधूला काय वाटत असेल? ही एवढी खटाटोप कशासाठी आहे? हे जगतात अपंगत्व प्राप्त झालेलं आहे, व्यंगत्व आहे. व्यंगत्व आहे. तुमच्या आमच्या दृष्टीला भेद झालेला आहे. तो भेद काढण्यासाठी साधूची तळमळ आहे. तुम्हाला हात जोडून सांगतो बाप्पा हो, अध्यात्माच्या संगतीने यथार्थ शास्त्र म्हणजे शास्त्राची संगती करून ब्रह्मनिष्ठता म्हणजे अनुभूती प्राप्त करून दया अंतकरणाने जो साधू या जगामध्ये असेल त्याची संगती करा. त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. हे शरीर त्याच्यासाठी आहे, त्या प्राप्तीसाठी आहे. इतर शरीरामध्ये आपल्याला प्रतिबंध आहे. 2 मुलापेक्षा 3 मुलं जर झाली तर तो गुन्हा आहे कायद्यानुसार. डुकरीन विली तर एकदा 20 पिलं होतात, कायदा नाही त्याच्यावरती, मारता सुद्धा येत नाही. का? तर इतर जन्मामध्ये तुम्हाला मुलं होण्यासाठी स्वातंत्र्य आहे, इतर जन्मामध्ये काही करायला स्वातंत्र्य आहे, पण या जन्मामध्ये परमार्थ करण्यासाठी हा देह दिलेला आहे. देवी दिला देह, भजन गोमटा, बुद्धी दिली आत्मा जाणण्यासाठी दिली, मन दिलं त्या स्वरूपावर स्थिर करण्यासाठी दिलं. येवत तुमचं मन कुठेही स्थिर होत नाही याचं एकमेव कारण आहे ते परमात्मा स्वरूपासाठी मनाची नियुक्ती आहे. कोणत्याही विषयावरती ज्या अर्थी ती स्थिर होत नाही त्या अर्थी मनच सांगतंय की मला नको ते विषय का देता, हवा तो विषय द्या म्हणजे मी इथून हलणार सुद्धा नाहीये. म्हणून मन जे दिलंय ते परमात्म्यावर स्थिर होण्यासाठी दिलंय, चित्त दिलंय ते परमात्म्याला जाणण्यासाठी दिलंय, बुद्धी दिली त्या बुद्धीने स्वरूप जाणून एकरूप होण्यासाठी दिलेलं आहे. असं अंतकरण तुम्हाला दिलेलं आहे ते परमात्म्याने दान म्हणून दिलेलं आहे तुम्हाला. इतर देहापेक्षा किती दिलं ज्ञान, किती दिली बुद्धी, तर जेवढी जायची वृद्धी तेवढीच तयाची बुद्धी. जेवढी ज्ञानाची व्याप्ती आहे तेवढीच तुमची बुद्धी आहे. तुम्ही विषय लहान घेतलेला आहे का तुमची बुद्धी लहान आहे? विषय लहान घेतला. किती लहान घेतला? अरे 52 पानातले टिपके पायाचा घेतला. याच्यापेक्षा काय घेऊ शकता तुम्ही? तुमच्या बुद्धीने घेतला किती विषय, बुद्धी दिली केवढी आणि वापरली केवढी. काही माणसं चालता चालता बिडीतला धूर तपासायला बुद्धी वापरतात. काय किती काम मोठं केलं? का माणूस एक का भूत आहेस तू? तुला दिली बुद्धी केवढी आणि वापरली कशासाठी? धूर चाकून. काय त्या धुरात आहे असं काही. पण मला एक सांगायचं, माझं म्हणणं तुम्ही बिड्या प्यायचं सोडू नका. का? मला काय करायचं त्याचं, पण तुमच्या बुद्धीने काय घेतलंय? तुकोबरायची बुद्धी त्या परमात्म्याला गवसणी घालते तर तुमची बुद्धी बिडीचा धूर सोडीती.
काय कुठं आणली बुद्धी? किती नालायक बनली, किती खाली आणली, किती खाली आणली रे. काय करते आपली बुद्धी? डॉक्टर झाला तर थुका तपासते बेडका, किती खाली आणली. अरे ब्रह्म तपास कसं आहे ते. किमतात ब्रह्म किम अध्यात्म. कशाला ब्रह्म म्हणतात, कशाला अध्यात्म म्हणतात? या जन्मात सोडून करून घ्यायची, बाकीच्या जन्मात मग बाकीचा ढिगारा आहे. या जन्मामध्ये ही शरीर आहे. आणि म्हणून याजसाठी जप, याजसाठी तप. व्यासे ही अमुप ग्रंथ केले. हा सप्ताहाची नियुक्ती कशासाठी आहे? वारीची नियुक्ती कशासाठी आहे? सगळ्यांनी वारी घालून दिली. पंढरीची वारी तुकोबऱ्यांनी ज्ञानोबऱ्यांनी घालून दिली. सगळ्यांनी मिळून वारीचं एक प्रतीक केलं. आता आपण वारीच्याच कालामध्ये आहोत. आणि म्हणून जाता मला ते पण सांगायचंय की आता जवळजवळ शिष्टीची वारी आलेली आहे. आणि तुम्हाला सांगायला मी आलेलो नाही शिष्टीला या म्हणून, कारण 10व्या वर्षात आलोय, अजून कोणी आलेलंच नाही. आणि म्हणून पुन्हा तुम्हाला पत्रिका द्यायच्या आणि वाचून माघारी न्यायचे आम्हाला. आम्ही असं ठरलेलं आहे. पत्रिका तशाच द्यायच्या नाही, वाचायपुरती द्यायची आणि आपली माघारी न्यायची. कारण 10 वर्ष पत्रिका वाटतोय, पण गांगर लिंबगावातला माणूस अजूनही फडावरती कोणीही आलेलं नाही. तर आता झाला उघड म्हणून बोलतो, आता एवढे वर्ष वाटा. आणि सगळ्याला आमंत्रित करतो. 13 तारखेला दिंडीचं प्रस्थान होत आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली मंदिर चौभानिमगाव ते पैठण असा हा आपल्या श्रीगुरु दरबारामध्ये माईने आणि गणेशानंद महाराजांनी अशी म्हणून एक वेळेला दिंडी काढली होती. आणि ते मला विठ्ठलभाऊ 4-5 बाऱ्या म्हणले, बाबांनी दिंडी काढली होती, बाबांनी दिंडी काढली होती, बाबांनी दिंडी काढली होती. ते अर्धे बोलायचे. आता मी 2-4 बाऱ्या ऐकलो, मला वाटलं यांच्या डोक्यात दिसते मी दिंडी काढा म्हणून. मग मी भाऊला म्हणलं तुम्ही आता 2-4 बाऱ्या म्हणले बाबांनी दिंडी. ते म्हणले तुझं शक्य आहे, काही अडचण येणार नाही, अतिशय थाटात चालणारी दिंडी होईल, सगळ्याचा आदर होईल, तुला काहीच कमी पडणार नाही. अशा पद्धतीने तू जर काढली तर चांगली गोष्ट आहे. आणि मग ती भाऊची संकल्पना आहे. बाबांनी आणि माईनी त्यावेळेस पटकीचा रोग आला होता, त्यावेळेला दिंडी काढली होती. त्यावेळेस तिने ती बंद केली आणि ती दिंडी त्यांचा संकल्प म्हणून सनी चालू केलेली आहे. तुम्ही सगळे त्या परंपरेतली सगळी मंडळी आहे. हा लक्षामध्ये तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सगळेजण दिंडीमध्ये या किंवा पैठणला या. पैठणला आल्यानंतर फडावरती या, कोणाचं बी कीर्तन ऐकायला जा, फक्त जेवायला झोपायला माझ्याकडे बस. बाकी काही करणार. मी म्हणतो का इथंच बसा म्हणून, कुणीकडे बी हिंडा, पण जेवायला माझ्याकडे या. कारण काना सांगू का, मी व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो, मला दिंडी काढायचा खूप कंटाळा, मला मागायची भयान लाज आहे, मी खूप लाजतो ह्या गोष्टीमध्ये. फक्त एकच, आता दर अंतकरण करून गणेशानंद बाबांच्या आणि माईंच्या समाधीचा जीर्ण उद्धार करायचा म्हणून नारळ फोडून सनी आता सुरू करतो मी पुण्यतिथी झाल्यावर. परंतु मागायचं मी आतापर्यंत आयुष्यात मागलेलं नाही. मला ती काळजी होती म्हणून मी दिंडी नको म्हणत होतो. पण आपले माणसं बगलात पिशी घालून याच्या फाडात तोंड घाल, त्याच्या फाडात तोंड घाल, त्याच्या फाडात निस्ते हिंडत होते. मला वाटलं एका जागेवर बसते, मला काय माहिती हिंड फिरायची. मला वाटलं आपण दिंडी काढलो सगळे एका जागेवर येते, एका जागेवर आनंद लुटू. 10 वर्ष झालं दिंडीला, अजून बगलात पिशी, या फाडात तोंड घाल, त्या फाडात तोंड घाल. अरे तुमचा घरचा फळ आहे. ह्या बाबाला 100 बाऱ्या सांगते, तिकडे दुसऱ्या काय खरं काय करू मग. म्हणजे मी आता रागवलेलं आहे का प्रेमाचं आहे. आता इथे शिव्या देत आहे ना मला, नाही विला ते उपारणं बांधलेलं आहे म्हणून ह्या गोडीत बोलवतो तुम्हाला. आता पुढच्या वर्षी पत्रिका देणार नाही. काय देणार नाही, यंदा आले तर देईन, पण तुम्ही लाडी गोडी लावता माणसाला. बरेच साधू फसिले तुम्ही आणि त्याच्याबरोबर माझ्या पण मागं लागले. आता हे मला कळायला हे फसवता तुम्ही. सगळ्या साधूला फशीत माझ्यापर्यंत आले. मला सुद्धा तुम्हाला फसवायची इच्छा दिसते, पण मी खरा साधू नसल्यामुळे तुम्हाला फसणार नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, सगळे माणसं मंडळी जे पैठणला येतील ते फडावरती या. तुमचेच आहे, तुमच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे. सगळ्यांसाठी आपल्या संप्रदायाची धुरा म्हणून माझ्या खांद्यावर दिली आणि ते चालवायचं म्हणून हे चालवतो. आपली संप्रदायातली मंडळी कोणत्याही संप्रदायातली असो, जी आपल्याकडे येतील ती आपली मंडळी आहे. म्हणून सगळ्याला हात धरून आमंत्रण करतो. 2-3 मिनिटं जास्त घेतले त्यामुळे माफी मागतो हा लक्षामध्ये. आणि कीर्तन या ठिकाणी सोडतो. ज्ञानेश्वर
थांबा 2 मिनिटं सूचना ऐका. सूचना लगेच आधीच आहे का? हॅलो, आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा